मी 14 वर्षाचा होतो जेव्हा माझी मालकीन मला तिच्या घरी घेऊन गेली. ती मला 150 रुपये देऊन एक काम करायला सांगायची आणि मी 150 रुपये घेऊन ते काम करण्यास तयार होत होतो. पण एका रात्री त्या मला म्हणाल्या, राजू, रूमचे सगळे लाईट बंद कर. मी गुपचूप सगळे लाईट बंद केले. पण त्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्यांनी तर मी एका खेड्यागावात राहत होतो. माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि मी फक्त 14 वर्षाचा असल्या कारणाने मला कुठे काम मिळणेही अशक्य होते. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आईवडिलांची वाईट परिस्थिती पाहिलेली होती. ते खूप कष्ट करत होते आणि त्यातच मी त्यांची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हतो. मला असे खूप वाईट वाटत होते की मी कुठल्याही प्रकारे पैसे आणून त्यांना लागेल ती प्रत्येक गोष्ट आणून देऊ. मला मोठे होऊन माझ्या आईवडिलांना मदत करायची होती. त्यांना चांगले आणि आरामदायी जीवन द्यायचे होते. त्यामुळेच मला चांगले शिकून मोठे व्हायचे होते. पण मला चांगलेच ठाऊक होते की त्यांच्याकडे माझ्या शिक्षणासाठीही पैसे नव्हते. 2 वेळचे जेवणच आम्हाला कसेबसे मिळत होते. पण मला हे माहीत होते की मी जर माझ्या आईवडिलांसमोर माझ्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर ते काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतील आणि वाटेल तेवढे कष्ट करतील. पण मी एवढा स्वार्थी नव्हतो. मी माझ्या इच्छा माझ्या मनातच दाबून ठेवल्या आणि ह्याच गोष्टीमुळे मी खूप नाराज होतो. ही त्याच वेळेची गोष्ट होती की ज्यावेळी मालकीन आमच्या आयुष्यात आली. मालकीन वयाने 55-60ची होती, पण ती दिसायला खूप सुंदर होती आणि ती खूप तरुण दिसत होती. तिने स्वतःला तरुण मुलीप्रमाणे ठेवलं होतं आणि ती कपडेही तरुण मुलीप्रमाणेच घालायची. तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता आणि तिला मूलबाळही नव्हते. मालकीन श्रीमंत होती. तिच्याकडे भरपूर पैसा होता, पण ती एकटीच होती. त्यांची भरपूर शेती आमच्या गावातही होती. त्या जमिनीच्या कामानिमित्तानेच आमच्या गावी आल्या होत्या. त्यांनी मला निरखून पाहिले आणि म्हणाल्या की तू शाळेत का जात नाहीस आणि शिक्षण का घेत नाहीस. तेव्हा मी त्यांना माझ्या घरची सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणालो की माझ्या गरिबीमुळेच मी शिक्षण घेऊ शकत नाही. जर मी शिक्षण घेण्याचे ठरवले तर माझ्या घरात खर्च वाढेल आणि आम्हाला जेवणही मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून मालकीन काहीतरी विचारात पडल्या आणि माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना भेटल्या व त्यांना म्हणाल्या की मला घरकामासाठी याच वयाच्या मुलाची आवश्यकता आहे. हे ऐकून माझे आईवडील विचारात पडले आणि विचार करू लागले की एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला कामास भाग पाडणे योग्य आहे का. कदाचित ते माझा विचार करत होते की मी त्यांच्या बाबतीत काय विचार करणार. पण मीच पुढाकार घेऊन कामासाठी होकार दिला आणि मालकीनला म्हणालो की तुम्ही जे सांगणार ते काम करण्यास मी तयार आहे. हे ऐकून मालकीन खूप खुश झाली होती. मी होकार तर दिला, पण त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती की मला काय काम करावे लागणार होते. मी तर असाच विचार करत होतो की मालकीन मला काहीतरी घरातीलच छोटी मोठी काम सांगणार आणि मी तर कोणतेही काम करायला तयार होतो. माझा होकार ऐकून माझे आईवडील पुढे काहीच बोलले नाही. मालकीनने माझ्या आईवडिलांच्या हातात चांगलीच मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाली की प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार आणि यामुळेच आमच्या घरची परिस्थितीही सुधारेल. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते, कारण मला नेहमीच माझ्या आईवडिलांना हातभार लावायचा होता. मी माझा थोडाफार सामान सोबत घेतला आणि मालकीनसोबत शहरात त्यांच्या घरी गेलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे सुंदर घर पाहिले होते. त्यांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक वेगळी खोली दिली होती. ती खोली खूप छोटी होती, पण खूप सुंदर होती. खोलीत खूप महागडे फर्निचरसुद्धा होते. त्या खोलीकडे पाहून असे वाटत होते की जणू ही खोली माझ्यासाठीच बनली आहे. मालकीनने मला घरातली छोटी छोटी कामे समजावून सांगितली. त्यात रोज त्यांची गाडी पुसणे, त्यांना रोज रात्री दुधासोबत पाणी देणे, दिवसातून 3 वेळा जेवणाचे भांडे घासणे. माझ्यासारख्या गरीब मुलासाठी एवढे काम करणे सोपे होते. मालकिनीच्या घरी बाहेरून जेवण येत असे. मालकीन मला तिच्यासोबतच जेवण देत असे. एवढेच नाही तर त्यांनी मला नवीन कपडे आणि बूटसुद्धा घेऊन दिली होती. त्यांचे आमच्यावरील उपकार इथेच संपले नव्हते. त्या मला म्हणाल्या होत्या की मी लवकरात लवकर तुझे एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देणार, कारण मी शिक्षण घेऊ शकेल. हे ऐकून मी खूप खुश होतो. मला असे वाटत होते की मी येथे काम करण्यासाठी नाही आलो, जणू काही मालकीनने मला दत्तकच घेतले आहे. 3 दिवसानंतर त्यांनी माझे एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले. मला मालकीन खूप आवडत होत्या. माझ्यावर आणि माझ्या आईवडिलांवर त्यांचे खूप उपकार होते. त्यामुळेच मी त्यांना कुठल्याही कामासाठी नकार देऊ शकत नव्हतो.
त्यांना कदाचित हे कळून चुकले होते. म्हणूनच त्यांनी पगाराव्यतिरिक्त मला रोज 150 रुपये देणे चालू केले आणि मी आनंदाने ते घेऊ लागलो. पण कशाचे ते मला कळलं नाही. मी मालकिनीला विचारले असता त्या म्हणाल्या, कळेल तुला नंतर. पण मला काय माहिती ते वरचे पैसे माझ्या सर्व स्वप्नांचा घट करणार आहेत. असेच बरेच दिवस माझे त्यांच्यासोबत निघून गेले आणि मला त्यांच्या सर्व कामांची सवयही झाली होती. त्यांची एक सवय खूप चांगली होती की महिना पूर्ण होताच त्या न सांगता माझ्या घरी पैसे पाठवून देत असे. त्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप मदत झाली होती. मी खूप मन लावून अभ्यासही करत होतो, कारण मला आयुष्यभर मालकिनीच्या घरासारखे इतर महिलांच्या घरी राहून काम करायचे नव्हते. एके दिवशी मी नेहमीसारखे त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा मालकीन माझ्याकडे एकटक पाहू लागली आणि म्हणाल्या की मी तुला आत्ता जे काम सांगणार आहे ते कदाचित आवडणार नाही, पण जेव्हापासून तू आला आहेस मला कितीतरी वेळा ते काम करून घेण्याची इच्छा झाली, पण तुझं वय पाहता मी स्वतःला थांबवलं. पण आता मला राहवत नाही. माझाही नाईलाज आहे. तू समजून घे. मालकीन काहीशी लाजून बोलत होती. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. माझे हात खूप थरथर करत होते, कारण त्यावेळी मी ज्या वयात होतो ते वय एका तरुण मुलासाठी खूप महत्त्वाचा काळ असतो. त्यातच एका महिलेचं असं काम करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होते. जेव्हा त्यांनी मला ते करण्यास सांगितले तेव्हा तर मी बराच वेळ त्यांना आश्चर्याने पाहत उभा होतो. पण माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवले होते की तुझी मालकीन तुला जे काही काम सांगेल ते तुला करावेच लागेल. तिला नकार देऊ नकोस. तुझी मालकीन खूप मायाळू आहे. जर तू तिच्या मनात जागा केलीस तर ती तुला पगारापेक्षाही जास्त पैसे देईल. 150 रुपये तर त्यांनी मला दिलेच होते आणि मला म्हणाल्या की खुश राहा आणि हे पैसे तुझेच आहेत. त्यावर मला खूप आनंद झाला. पण जेव्हा त्या मला एक काम सांगितले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो, कारण एक महिला एखाद्या मुलाला असे काम करायला कसे काय सांगू शकते. मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी काही बोलू शकलो नाही. ती मला घेऊन रूममध्ये गेली आणि बेडवर झोपली आणि मला म्हणाली की जसा मी त्यांचा ड्रेसवर केला मी पटकन माझे डोळे मिटले आणि बंद डोळ्यांनीच त्यांचे काम करून दिले. मी सर्व लक्ष माझ्या कामावर केंद्रित करत होतो. मी माझी नजर एकदाही तिच्यावर टाकली नाही. खाली मान घालून मी फक्त ते काम करत होतो. तेव्हा मला असे आठवू लागले की जेव्हा मी इथे काम करण्यासाठी आलो होतो तेव्हाची मालकीन आणि आजच्या मालकीनमध्ये मला थोडा फरक जाणवत होता. मला आज त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळाच बदल दिसत होता. काही त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर घाम आलेला होता. मला कळत नव्हते की मालकीन काय करत आहे. मला पाहून ती लगेचच सरळ झाली आणि माझ्याकडे पाहून ती नजर चोरू लागली. मी खूपच आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. मला वाटले की आज मालकींची तब्येत काही ठीक वाटत नाही. मी जेव्हाही मालकींचे काम करत असे, पण आज त्यांना पाहून मी जरा घाबरूनच त्यांना विचारले की तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही अशा घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात? माझ्या मनात मालकींविषयी खूपच आदर आणि काळजी होती, कारण ती फक्त माझी मालकीनच नव्हती तर एक चांगली व्यक्तीसुद्धा होती. अगदी लहानपणापासूनच त्यांनी मला आश्रय दिला होता आणि माझ्या निरर्थक जीवनाला त्यांनी अर्थ दिला होता. मला या गोष्टीची काळजी अजिबात नव्हती की त्यांनी मला कोणत्या प्रकारचे काम करावयास सांगितले. त्यांनी दिलेल्या पैशामुळेच आज माझे आयुष्य बदललेले होते आणि माझी घरची परिस्थितीही बदलली होती. माझ्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक मान हलवली आणि म्हणाल्या की मी ठीक आहे. पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला साफ दिसत होते भरपूर महिन्यापासून मी फक्त त्यांचे घरकाम करत असे, पण आज पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करावयास सांगितले. त्यामुळे मी खूप घाबरलो, कारण ती एकटीच त्या पूर्ण घरात राहत होती. तिला ना नवरा होता ना मुलं होती. ती एकटीच होती. पण तरीही आज मी मालिश करून दिली. पण पूर्ण वेळ माझे हात थरथरत होते. आधी मला असे वाटले की मालकीन मला फक्त आजच मालिश करायला सांगेल, पण आता मालकीन मला रोज मालिश करावयास सांगू लागली. मला त्यांचे इतर कोणतेही काम करावयास अडथळा नव्हता, पण जेव्हाही त्या मला मालिश करावयास सांगत होत्या तेव्हा मला खूप अस्वस्थ जाणवत होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की जेव्हापासून मी मालकीनची मालिश करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून त्या माझ्यावर खूप खुश होत्या. नेहमी त्या मला 150 रुपये देत होत्या, पण आता तर त्या मला कधी 1000 तर कधी 2000 रुपये देत होत्या. त्यांची ही गोष्ट मला खूप खटकत होती. मला खूप वेगळेच वाटत होते. नेहमीप्रमाणे मी आजही त्यांची मालिश करण्यासाठी तेलाची बाटली उचलली. मी 14 वर्षाचा होतो तेव्हापासूनच मी त्यांची मालिश करत होतो, पण ही गोष्ट मला खूप लाजिरवाण वाटत होती. मला त्यांच्यावर रागही येत होता,
कारण त्या मला अशा प्रकारचे काम करायला भाग पाडत होत्या, पण मला नाईलाजास्तव ते काम करावेच लागत होते, कारण त्या बदल्यात मला रोज 150 रुपये मिळत होते. म्हणून मी त्यांना काही न बोलता त्यांचे काम रोज करत होतो. मला थोडे कळालेच होते की मालकीन माझ्याकडून हे काम का करून घेत आहेत. तेलाची बाटली घेऊन मालिश करण्यासाठी मी पलंगावर बसलो, तर अचानक मालकीन मला म्हणाली की राजू, सगळे लाईट बंद कर. हे ऐकून मी घाबरलो आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो. मला थोडे समजलेच होते की काहीतरी गडबड आहे, पण मालकीन सांगायला तयार नव्हती. मी हॉलची सगळी लाईट बंद केली आणि चाहूल घेत घेत त्यांच्या पलंगावर येऊन बसलो. अचानक अंधारात मला असे जाणवले की मालकीन पलंगावर झोपून गेली आहे आणि मी जसेही मालिश करायला हात पुढे केले, मालकीनने माझे हात पकडून मला थांबवले आणि मला जे काही सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झालो. माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले. मी जागेवरच स्तब्ध झालो. मालकिनीचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे हादरलो होतो. मालकीनने जेव्हा मला त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्या म्हणाल्या की त्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे आणि मालिश केल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती, म्हणूनच त्या माझ्याकडून रोज मालिश करून घेत असत. त्या म्हणाल्या की मी या कामासाठी नर्स आणि काही कामवाल्याही ठेवल्या होत्या, पण त्या काही ना काही बहाण्याने लवकर निघून जात होत्या, तर कधी मालिश न करताच निघून जात होत्या. म्हणूनच मालकीनने मला कामावर ठेवले होते आणि त्यांचे आमच्यावर खूप उपकारही होते, म्हणून मी त्यांना मालिश करण्यास नकार देऊ शकत नव्हतो. हे सांगता मनापासून माझ्या मालकिनीची मालिश करू लागलो आणि मालिश करताना मी कधीही माझा चेहरा पाडला नाही, म्हणून मालकीन माझ्यावर खूप खुश होती. मी आता तरुण झालो होतो आणि माझी मालकीन खूप वयस्कर झाली होती. एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत मालिश करण्यासाठी गेलो तर त्यांची तब्येत खूपच खराब होती. मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही. मी मालिश करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करताना लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो आणि त्यांच्याजवळ बसलो. माझा हात हातात घेऊन त्या मला म्हणाल्या की आज माझी तब्येत खूपच खराब आहे. माझ्या छातीत दुखत आहे. मला असे वाटत आहे की माझी वेळ जवळ आली आहे. त्यांची ही गोष्ट ऐकून मला थंडा घाम फुटू लागला. त्या मला म्हणाल्या की तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले आहे. जर माझा कोणी मुलगा असता तर तो तूच असता. मी तुला माझा मुलगा समजते, म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. स्वतःची काळजी घे. आणि एवढे बोलून त्यांचा हात माझ्या हातातून सुटला. मी लगेच लाईट चालू करून पाहिले व डॉक्टरांना फोन केला. मालकीन एकदम शांत झाली होती. डॉक्टरांनी मला त्यांच्या मरण्याचे कारण विचारले. हे ऐकून मी थक्कच झालो. मला खूप मोठा झटका बसला होता. मी खूप रडू लागलो, कारण मालकीन आणि माझ्यात मुलगा आणि आईसारखेच नाते होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वकिलाने मला संपूर्ण कागदपत्रे सोपवली आणि मी श्रीमंत झालो. माझ्यासोबत आता माझे आई वडीलही त्या घरात राहू लागले. माझे आयुष्य खूपच सुंदर झाले, कारण माझी मालकीन खूप चांगली व्यक्ती होती. त्यामुळेच आज मला एक चांगले आयुष्य मिळाले होते.